आवाज येतोय मानसी? हो. तर आपण अ, याआधी चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य आणि वेगवेगळ्या अ, साम्राज्य व्यवस्था पाहिलेल्या आहेत. तर चॅप्टर 3 मध्ये आपल्याला इल्तुमिश फाउंड स्लेव्ह डायनेस्टी. आता स्लेव्ह डायनेस्टी आणि बलबन ब्लड अँड आयर्न पॉलिसी नेमकी काय आहे आपण आज बघणार आहोत. यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत, तू वही पेन घेऊन त्याच्यात त्याची नोंद करून घे, कारण मग नंतर व्हिडिओ बघताना ते खूप सोयीस्कर होईल. तर आपण सुरुवात करूया. भारतात बघायचं झालं तर अनेक साम्राज्य व्यवस्था उदयास आल्या होत्या. अनेक बाहेरच्या विविध शाया ज्या असतात, म्हणजे मुघलशाही असेल किंवा कुतुबशाही असेल, या विविध परकीय सत्तांनी भारतावर वर्चस्व गाजवलेलं आहे. तसंच भारताचे जे मुख्य स्थान आहे दिल्ली, तर या दिल्लीमध्ये देखील एक महत्वाची अशी सत्ता उदयास आली होती, ज्याला गुलाम वंश किंवा गुलाम सत्ता असं देखील म्हणतात. आता ही गुलाम सत्ता म्हणजे नेमकी काय आहे याची आपण थोडक्यात प्रस्तावना जाणून घेऊया. की कुतुबुद्दीन ऐबक हे नाव आपण ऐकलेलं आहे. तर कुतुबुद्दीन ऐबक हा या गुलाम वंशाचा पहिला शासक होता. त्याचं महत्वाचं काम असं होतं की जो बाहेरचा आक्रमणकर्ता होता, ज्याचं मोठ्या प्रमाणात नाव घेतलं जातं, आपण ऐकतो, तो म्हणजे मोहम्मद घोरी. या मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केलं आणि भारताच्या वेगवेगळ्या ज्या संस्थानांवर आधारित असलेले राजे होते त्यांना पराभूत करण्याचं काम त्याने सुरू केलं. आणि याच्यातच तुराईंचं किंवा तराईंचं जे द्वितीय युद्ध झालं, त्यात पृथ्वीराज चौहान यांचा पराभव कोणी केला? तर मोहम्मद घोरीने केला. आता याला गुलाम वंश म्हणण्याचं कारण आपल्याला आता कळेल, कारण मोहम्मद घोरीचा जो गुलाम होता तो कुतुबुद्दीन ऐबक होता. आता पराभव झाला पृथ्वीराज चौहानांचा आणि हे युद्ध संपल्यानंतर मोहम्मद घोरी पुन्हा आल्यापावली परत जायला लागला. मात्र जाण्याआधी त्याने भारतात जिथे जिथे आपली सत्ता स्थापन केली होती किंवा जिथे जिथे ज्याने जे जे प्रदेश जिंकलेले होते, त्या प्रदेशाचा किंवा त्या सत्तेचा शासक किंवा त्याचं उत्तरदायित्व किंवा त्याची सूत्र ही कोणाकडे दिली? तर आपला जो गुलाम होता कुतुबुद्दीन ऐबक याच्याकडे दिली. आता जो गुलाम वंश आहे त्याचा एकूण कार्यकाळ तू नोंदवून घे. तर 1206 ते 1290 अशा एकूण काही वर्षांचा काळ हा गुलाम वंश होता, गुलाम सत्ता होती. तर कुतुबुद्दीन ऐबक हा नंतर याचा वारसदार बनला किंवा त्याने स्वतःलाच एक शासक म्हणून घोषित केलं. कारण जो मोहम्मद घोरी होता त्याचा 1206 मध्ये मृत्यू झाला आणि ठरल्याप्रमाणे कुतुबुद्दीन ऐबककडे सगळी सत्तेची सूत्र आली होती. आता जेव्हा हा सत्तेत आला तेव्हा त्याने या अ, सत्तेची जी राजधानी होती ती लाहोरला बनवली होती. 1206 ते 1210 असा कुतुबुद्दीन ऐबकला मिळाला होता. बरोबर? म्हणजे आपण 1206 ते 1290 हा एकूण गुलाम वंश आहे, त्यातला 1206 ते 1210 असा अल्पकाळ हा कुतुबुद्दीन ऐबकचा होता आणि 1208 मध्ये तो स्वतंत्र झाला. आता स्वतंत्र म्हणजे काय? की एक ठराविक रक्कम देऊन आपल्या मालकाला, आपल्या राजाला एक ठराविक रक्कम दिली जाते आणि गुलामीतून आपण स्वतंत्र होतो. तसा तो आपल्या कुटुंबासोबत स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर देखील त्याने स्वतःला सुलतान किंवा एक वेगळा राजा म्हणून उपाधी दिली नव्हती, तर तो एक सिपाह सलार असा एक शब्द आहे उर्दूमध्ये, किंवा एक मलिक म्हणूनच सत्तेचा उपभोग घेत होता, सत्ता राखत होता. आता याच्यानंतर काय झालं? कुतुबुद्दीन ऐबक याचा मृत्यू झाला. ठीक आहे. म्हणजे अं, 1206 ते 1210 हा कुतुबुद्दीन ऐबकचा काळ आहे.
ओके. 1210 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकचं निधन झालं, त्याचा मृत्यू झाला. कारण घोड्यावरून तो पडला आणि घोड्यावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घोड्यावरून पडल्यावर मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा, इतिहासकारांच्या मते आराम शाह, आराम शाह हा एक मुलगा मानला जातो, ज्याला लाहोर गादीवर बसवण्यात आलं. म्हणजे जिथे आधी लाहोर जी राजधानी होती, त्याच्या गादीवर आराम शाह या कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलाला बसवण्यात आलं. आता काही जणांच्या मते हा मुलगा आहे, काही जणांच्या मते हा गुलाम आहे, तर अनेक मतमतांतर या बाबतीत आहे. आता काय झालं, तर कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलाला